नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललो बार्शीला आमच्या दोस्ताला मित्राला तुकाराम काळे यांना गाडी बघायची. आम्ही चाललो आता फोटोशूट वगैरे काढतो. चला मग जाऊया. आता निघालोय, बार्शी जवळ आलोय. चले आम्ही बार्शीमध्ये, पण लाईन चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तर पेट्रोल टाकून घेऊ आपण, नंतर टाकायचं. इथं टोयोटा शोरूमला राजयोग बार्शी तुकाराम सरांना गाडी बघायची. हाय रायडर चा क्लासमेट आहे आनंद जोशी, हा इथं असतो राजयोगला. हे आमचे सर तुकाराम काळे, भाग्योदय डॉक्टर, आणि मी स्वतः झालं राजयोगला. बघूया आता गाडी वगैरे. खूप दिवसापासून चालू होतं आनंदकडे भेटायचं, यायचं आहे. आलोय आज. मित्रांनो, ही आहे टोयोटाची हाय रायडर हायब्रिड गाडी आहे. पेट्रोल प्लस हायब्रिड टॉप मॉडेल आहे. ॲटो आहे, व्ही मॉडेल आहे. असं आहे, नवीनमध्ये आले. सनरूफ वगैरे आहे, हिला ॲटो गेअर आहे, सनरूफ आहे. भाग्याला काय उघडता येईल ना आता. असं आहे सगळं. गाडीचं लुक एक नंबर आहे. ठीक आहे. तुकाराम टेस्ट ड्राईव्ह घेत होता, पण ते ॲटो असल्यामुळे त्याला जमत नव्हतं. तो लेफ्ट साईडनेच ब्रेक दाबायचा, गाडी लगेच झटके मारायचे. हे असं आहे, सनरूफ वगैरे आहे इकडे. ही गाडी हायब्रिड आहे, पण तुकारामला प्युअर पेट्रोलची घ्यायची आहे. फ्रंट डिस्प्ले पण आहे याला, टॉप मॉडेलला. ही आहे हायरायडरची डिक्की. स्पेस मोठा आहे, चांगलं सामान बसून. टोयोटाच्या शोरूम येताना आम्हाला दिसलं टाटाचं शोरूम. इथं आलो आम्ही. टाटा अल्ट्रोज बघायला, नवीन आलेली 2025चा फेसलिफ्ट. एक नंबर आहे लुक, ऑरेंज कलर आहे. सनरूफ वगैरे आहे, स्टेअरिंग व्हील असं आहे, एक नंबर दिसतं आहे, डिफेंडरसारखं. डोअर तिचं चांगलं उघडतं आहे 90 डिग्रीमध्ये. एक नंबर असा लुक आहे. डिस्प्ले पण तिला मस्तपैकी. मॅन्युअल आहे ही गाडी. ही सनरूफवरती असं आहे सगळं. 360 डिग्री कॅमेरा आहेत गाडीला. हा पण 90 डिग्री उघडतो डोअर पाठीमागचा पण. हा बॅक साईडचा लुक आहे. हा भारी दिसतो. हा पण अल्ट्रोज बघितली आहे, भारी कलर आहे, ऑरेंज. पण तिथं टेस्ट ड्राईव्ह पण देत होते, पण ते सागर सर नव्हते, त्याच्यामुळे चालू आहे वापस. बघूया, नंतर येऊयात आपण आता रंगीला जेवण करायला. तुकाराम सर येतात ठेवायला, वेटिंग करतात. आता मेनू काय सांगतात बघू. आता मेनू कार्ड आलं नाही, सूप सांगितलंय, चालू खायला. तुकाराम सर खूप खरबडलेत, खूप भूक लागली त्यांना. रस्त्याचं काम चालू आहे वारदवाडी इथे पर्यंत. चाललं तर वापस आपण धाराशिवला गेलो, काय करणार असतो माघारी लागला. चला जाऊया. इथंच आपल्या छोट्याशा ब्लॉगचा एंड करतोय. अजून ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.